वसंत डावखरे प्रकरणी उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स 5 ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचा आदेश। शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाण चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत काय निर्णय देणार याकडे लक्ष। ड्रग्स फ्री मुंबई अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अभियानाचा होणार शुभारंभ। पेपरफुटी आणि विद्यार्थी लाठीमाराच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, संसदेच्या परिसरात विरोधकांचं आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचा जलसाठा 94%वर। धरणात सध्या 3000 क्युसेक पाण्याची आवक। धरणाच्या जलसाठ्यात तब्बल 54% वाढ। गोंदियात मुसळधार पाऊस। पुजारी टोला या धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणाचा पाणीसाठा 86%वर। गडचिरोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं। आसाममध्ये गेल्या 50 वर्षांमधील सर्वात मोठा पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। हजारो संसार उघड्यावर। आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टानं समन्स बजावलंय। वसंत डावखरे प्रकरणामध्ये कोर्टाने आता उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलेलं आहे। त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे कोर्टात हजर राहणार की वकिलामार्फत आपलं म्हणणं मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वसंत डावखरे यांनी या प्रकरणी कोर्टामध्ये दाद मागितलेली होती। डावखरे आता हयात नाहीयेत, त्यामुळे या प्रकरणामध्ये कोर्टात काय होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना 22 एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील या प्रकरणात कल्याण कोर्टाने नोटीस बजावलेली आहे आणि 2009 मध्ये वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी निवडणूक झालेली होती। यावेळेला उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला आणि या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं। या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावरती वसंत डावखरे यांनी खटला दाखल केला। त्यामुळे कोर्टाने आता ठाकरेंना समन्स बजावलंय। माझे सहकारी सुमित सावंत सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। सुमित, आपण बघतोय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने आता समन्स बजावलेला, काय अधिकचा तपशील आहे? 2009चं हे प्रकरण आहे आणि या 9च्या प्रकरणासंदर्भात आत्ताच समन्स झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की तत्कालीन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्याच पक्षानं एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता। तो व्हिडिओ प्रचार सभेत दाखवलेला होता जो वसंत डावखरेंचा होता आणि त्याच्यामध्ये वसंत डावखरे काहीही करा पण निवडणूक जिंका अशा पद्धतीचे आदेश देत आहेत किंवा कार्यकर्त्यांना तसेच आवाहन करतायत असा तो व्हिडिओ होता। पण तो व्हिडिओ जुना असल्याचं तत्कालीन काळामध्ये तो माघारी पाठवण्यात आला होता किंवा त्याच्यावरती विरोध दर्शवण्यात आला होता। पण बदलली राजकीय परिस्थिती इतकी बदलली आहे की हे सगळेच नेते आहेत प्रकरणी समन्स महत्वाचा असेल। बरं सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोय मल्ल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार असल्याची माहिती आहे। सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि या संदर्भात आज सुनावणी पार पडते। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।
तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवरती टीका केलेली आहे. युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलंय. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम देश पाहतोय असंही ते म्हणाले. तसंच घटना बदलण्यासाठी पक्ष फोडण्यात आले. खासदार वाढवण्यापेक्षा रोजगार वाढवण्यावरती भर द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. ते माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्ती माजलेली नाही आहे, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे. आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो. आणि मला अभिमान आहे त्या युवांचा, सगळ्या युवकांचा अभिमान आहे की आम्हाला असं वाटत होतं की अरे झालं संपलं, आता लोकशाहीने मान टाकली. पण युवांनी दाखवून दिलं लोकशाहीने मान नाही टाकली, लोकशाहीने काट टाकलेली आहे. आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला, तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत. आता पेटायचं कारण तुमचं आहे, तुम्ही आहात. जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फुटायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात. खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत. गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाहीये. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? हे किती ह्यांची म्हणजे काय त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात. आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती. पुढची बातमी आपण बघूया. महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम वरळी या ठिकाणी होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नशामुक्तीबाबत शपथ घेतली जाणार आहे. यावेळेला कौशल्य विकास मंत्री, नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित आहेत. रजत पदक जीतकर भारत का गौरव बढ़ाया है। मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई, शुभकामनाएं देता हूं। प्रश्नकाल। माननीय सदस्यगण, मैंने कई बार सदन के सभी माननीय सदस्यों से आग्रह किया है, प्रश्नकाल माननीय सदस्य का अधिकार है और प्रश्नकाल के अंदर सरकार की जवाबदेही भी तय होती है। मैंने ये
सदन के माध्यम से भी और फ्लोर लीडरों की मीटिंग में भी आप सबसे आग्रह किया है कि सदन में प्रश्नकाल के अंदर सदन को बाधित नहीं करें। प्रश्नकाल महत्वपूर्ण समय होता है, सदस्यों को सवाल उठाते हैं, सरकार की जवाबदेही होती है। आप प्रश्नकाल नहीं चलाना चाहते, प्रश्नकाल बाधित करना चाहते हैं, सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। तर पुन्हा एकदा 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेल्या विरोधकांनी आज सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली आणि लोकसभेचं कामकाज हे आता 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. आपण बघतो अधिवेशन सुरू झालं, पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि कामकाज आज सुद्धा आता 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. आता 2 वाजता लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा सुरू होईल. लोकसभेत सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण बघितलं. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज हे स्थगित करण्यात आलंय.